डोक्यावर फरची टोपी, गळ्यात हार, अंगात कुर्ता पायजमा आणि गुलालानं माखलेलं कपाळ. एखाद्या पुढाऱ्याला आसमान दाखवावं अशीच गाड्याची एंट्री, ती बी एकदम थाटात आणि रुबाबात. वाघानं कार्यक्रमच चोख केलाय हो. कोणाला प्रश्न पडला असेल नेमकं घडलंय तर काय, तर घडलंय असं, पट्ट्यानं 10वीच्या परीक्षेत 35% मिळवून अनेकांचा पंखा फास्ट केलाय. म्हणून तर सुरू आहे जल्लोष. 10वी म्हणल्यावर भल्या भल्यांना टेन्शन, पास होण्याची अनेकांना चिंता. रिझल्टच्या दिवशी 90 काय आणि 95 काय टक्केवाल्यांचे सगळेच अभिनंदन करते ती, पण बिनजोड 35% वाल्यांचा नादच निराळा. आणि शिवमनं तो नाद केलाय आणि 35% पाडल्यात. मग काय जल्लोष होणारच की हो. मित्रांनी आणला हार, घातली फरची टोपी आणि उधळला गुलाल. तू बी दणक्यात. टोटल गल्ली एकदम खुश. शिवमनं आई वडिलांच्या पाया पडला आणि आशीर्वाद घेतला. आजीला बी नमस्कार केला. आजी एकदम हॅप्पी, म्हणाली वाघमाऱ्याचा वाघ आहे वाघ. ऐका आजी काय म्हणती, पुढचं नियोजन काय, ऐका शिवमच्या तोंडनच. माझा प्रवास खूप छान होता. मला वाटलं नव्हतं की असा आश्चर्य धक्का बसला. मला 35 पडले. यात घरचे म्हणले खूप छान. आई वडिलांचं बी मार्गदर्शन चांगलं होतं. गुरुजनांचं मार्गदर्शन खूप छान होता. आमच्या मुख्याध्यापकाचं नाव श्री रायकोटी सर, यांचं बी मार्गदर्शन. माझ्या शाळेचं नाव श्री सिद्धेश्वर बाल मंदिर माध्यमिक शाळा ITI टेक्निकल. भावा, पुढचा निर्णय तुझा आहे. तुझ्या मनाला जी चांगलं वाटेल आणि तुझं भविष्य सुखात जाईल असा निर्णय तू घेणार, यात शंका नाही. बाकी पुढच्या वाटचालीसाठी तुला लाखभर शुभेच्छा. सोलापूरहून विश्वभूषण लिमे, साम TV.